मित्रांनो, शेळीपालन व्यवसायातून लाख रुपये कमवता येतात हे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिले असेल. पण खरंच प्रत्येकजण लाख रुपये कमवतो का? याचं उत्तर आहे नाही. दरवर्षी 100 पैकी 80 नवीन शेळीपालक पहिल्याच वर्षात तोट्यात जातात आणि फार्म बंद करतात. पण असं का होतं? आणि जर तुम्हाला या व्यवसायातून 100% गॅरंटेड नफा कमवत असेल तर कोणत्या 5 गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही गोष्टी न लपवता शेळी पालनाचं कडू आणि गोड सत्य पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटची टीप तुमचा लाख रुपयांचा तोटा वाचतो. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठा व्यवस्थापन, शेड मॅनेजमेंट. अनेक जण सुरुवात करतानाच गोठ्यावरती लाख रुपये खर्च करतात. हीच त्यांची पहिली मोठी चूक ठरते. सुरुवातीला तुम्हाला सिमेंटचा गोठा बांधण्याची अजिबात गरज नाही. तुम्ही अगदी कमी खर्चात बांबू आणि पत्र्यांचा वापर करून अर्धबंदिस्त स्टॉल शेड उभा करू शकता, गोठा तयार करू शकता. अशा 2 गोष्टी लक्षात ठेवा. गोठ्यामध्ये सूर्यप्रकाश आला पाहिजे, हवा खेळती राहिली पाहिजे आणि जमिनीवर ओलावा राहू देऊ नका, जेणेकरून शेळ्यांना ओलाव्याने आजार होऊ शकतात. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे योग्य शेळीची निवड. आपल्या महाराष्ट्राच्या वातावरणासाठी उस्मानाबादी, संगमनेरी किंवा गावरान शेळी या जाती शेळ्या सर्वोत्तम मानल्या जातात, कारण यांची रोगप्रतिकारशक्ती खूप जास्त असते आणि ते आपल्याला आपल्या हवामानात सहज मिसळतात. सुरुवातीलाच महागड्या किंवा दुसऱ्या राज्यातून शेळ्या आणू नका. पहिल्यांदा 10 शेळ्या किंवा 1 बोकड असं तुम्ही सुरुवात करू शकता. आधी अनुभव घ्या, मगच फार्म मोठा करा. त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे चारा आणि खर्च नियंत्रण, फीड मॅनेजमेंट. मित्रांनो, शेळीपालनात अपयशी होण्याचं 70% कारण म्हणजे चाऱ्याचा अवाजवी खर्च. जर तुम्ही बाहेरून विकतचा चारा आणून शेळ्यांना जर खाऊ घालत असाल तर तुम्हाला कधीच नफा नाही होणार. नफा कमायचा असेल तर स्वतःच्या चाऱ्याची, त्यामध्ये शेळ्यांना 50% सुका चारा, जसे की तुरीचा भुसकट, हरभऱ्याचा भुसकट, 50% तुम्ही ओला चारा, दशरथ घास, मेथी घास किंवा नॅपियर देऊ शकता. सोबतच त्यांना वजनानुसार त्यांच्या वजन वाढीसाठी तुम्ही भरडा देऊ 100 ते 150 ग्राम घरगुती मक्याचा भरडा वगैरे सर्वोत्तम राहील. त्याने बोकडाचे वजन झपाट्याने वाढेल. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुपित आणि कमाईचे गणित, द प्रॉफिट फॉर्म्युला. आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे कमाई कशी आणि कधी होते. शेळी वर्षातनं म्हणजे 14 ते 15 महिन्यातनं
ही दोनदा विते आणि 21 ते 22 महिन्यातनं 3दा विते. शेळी बऱ्याचदा 2 ते 3 पिल्ले देते. जर आपण सरासरी पकडलं एका शेळीमागे वर्षाला सरासरी 2 पिल्ले मिळाली तर 10 शेळ्यापासून आपल्याला 20 पिल्ले मिळतील. योग्य चाऱ्याची नियोजन करून जर तुम्ही ही बोकड ईदला किंवा स्थानिक मार्केटमध्ये 8 ते 10 हजार अशा पैशांना विकली तर एका बोकडाला आरामात 10 ते 12 हजार रुपये किंमत मिळते. म्हणजे 10 शेळ्यापासून आपण वर्षाला 2 लाख रुपये 2 लाखापेक्षा जास्त उत्पन्न घेऊ शकतो. पण यासाठी योग्य लसीकरण वेळेच्या वेळी देणे गरजेचं आहे. तर मित्रांनो शेळीपालन हा व्यवसाय तोट्याचा नाही. फक्त गरज आहे ती योग्य नियोजनाची आणि कष्टाची. जर तुम्हाला शेळ्यांच्या लसीकरणावर आणि आजारावर डिटेल व्हिडिओ जर हवा असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या इतक्या मित्रांसोबत शेअर करा आणि असंच प्रॅक्टिकल माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.